तर नमस्कार मित्रांनो, मी त्याने स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर हा ब्लॉग असणार आहे माझ्या मामाची हळद आहे आज, तर त्याचा हा ब्लॉग असणार आहे। तुम्ही याचा मागचा ब्लॉग बघितलाच असेल, एंगेजमेंटवाला ब्लॉग बनवला होता मी, तर तोच आता हळदीचा ब्लॉग आहे हा। तर आता आम्ही सकाळीच निघालो, आता सकाळी असणार आहे तिकडे बेमाता नसणार आहे। म्हणजे आमच्यामध्ये ही खानदेशमध्ये एक पद्धत आहे की घरचे जे देव असतात त्यांना सोनारकडे जाऊन उजळवतात आणि मग ते वादात गादात घरी नेतात सकाळी। तर आता त्यासाठी आम्ही चाललोय आणि तोरणताटी असणार आहे त्यानंतर, आणि ते देव घरी नेऊन त्याची म्हणजे घरी गणेश पूजन असणार छोटंसं, तर ते सगळं असणार आहे आणि संध्याकाळी हळद। तर बघत राहा ब्लॉग, स्टे ट्यून्ड। Nah, Shaq. Drop that shit. आता पोचलोय आपण इथे रेजन्सी अनंतममध्ये, इकडे सजावट पण केली आहे। आता इकडेच बिल्डिंगमध्येच एक मंदिर आहे, त्या मंदिरातूनच आपण देव आणणार आहे। मंदिरात देव ठेवलेत वाटतं, किंवा ठेवतील काय माहीत नाही, आयडिया नाही कसं आहे काय होईल काहीच माहीत नाही, आता बघू। तर हे बेमातण आणि हे तोरणताटी झालंय आता प्रॉपर। तर आता झाले दुपारचे 4:30 आणि आता परत मी घरी आलोय। आता तुम्ही बघितलं आतापर्यंत ते जे काय होतं पूजेचं काम, म्हणजे बेमातणी वगैरे सगळं झालेलं आहे। तर आता संध्याकाळी 5:30 वाजता हळद आहे, तर आम्ही जरा घरी आलोय, थोडं फ्रेश वगैरे होऊ, कपडे वगैरे चेंज करू आणि परत तिकडे चाललो आहे। तर बनवून राहा ब्लॉग, मी तुम्हाला दाखवतोच कशी होते हळद। तर आता वाजले संध्याकाळचे 6 आणि आम्ही रेडी झालो आहे, मम्मी पण रेडी झाली आहे, पप्पा पण, दादा पण। तर मी तुम्हाला म्हणजे ब्लॉगमध्ये दाखवलं तसं आहे की सगळं पूजा वगैरे कशी झाली, पण ते प्रॉपर असं मी तुम्हाला एक्सप्लेन केलं नाही, तर माझी मम्मी छोटंसं एक्सप्लेन करेल, थोडंसंच एक्सप्लेन करेल, 4 शब्दामध्ये संपव, ठीक आहे? कशाबद्दल? तेच आपण बेमातणी वगैरे केलं। अच्छा, बेमातणी म्हणजे ती घागर पाण्याने भरली जाते, त्याच्या खाली धान्य पेरलं जातं, गहू, ज्वारी वगैरे, आणि मग ते धान्य 2-3 दिवसात उगलं पाहिजे। ते धान्य जर छानपैकी उगलं तर म्हणजे आपल्या घरात संपन्नता लाभते, धनधान्य संपत्ती ऐश्वर्य लाभतं आणि संपन्न राहतं आपलं घर, म्हणून ते पेर करायचं असतं। तर असे याच्या मागे कारण होतं, हिस्ट्री होती, रिझन होतं, काय होतं हे जुन्या लोकांनी हे सगळं सांगितलेलं आहे आणि तीच परंपरा आपण फॉलो करत आलेलो आहे। तर हा एवढंच होतं। आता आपण निघतोय हॉलवर, हळद हॉलवर ठेवली आहे, घरात नाही आहे म्हणजे, तर आपण डायरेक्ट आता हॉलवर भेटूया, चला।
Thank you for being here. बहुत बहुत धन्यवाद। सपोर्ट कीजिए भाई, सपोर्ट कीजिए। पुलिस स्टेशन कंप्लेंट करें